स्फोटाची। राजकोटच्या गेम झोन मधील आगी प्रकरणी गेम झोनचे मालक आणि मॅनेजरला ताब्यात घेण्यात आलेले आहे। गेम झोनला आग लागल्यामुळे 32 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये 12 लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे। आगीमुळे मृतदेहाची राख झाली आहे, त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीही करण्यात येते। दरम्यान मृतकांच्या वारसांना 4 लाखांची मदत देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। तर या आगीच्या घटनेच्या तपासणीसाठी एसआयटीची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। तर आपण गुजरातमधील गेम झोनमध्ये हे अग्नितांडव झालं तेव्हाची दृश्य पाहतोय आणि यामध्येच एक मोठी अपडेट आहे, ते म्हणजे या आगी प्रकरणी गेम झोनचे मालक आणि मॅनेजरला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। काल ही आग लागली होती आणि या आगीमध्ये 32 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 12 लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे। ही आग इतकी भीषण होती की मृतदेहांची राख झाली। मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए चाचणीची मदत घेतली जाणार आहे। दरम्यान मृतकांच्या वारसांना 4 लाखांची मदतही घोषित करण्यात आली आहे। तर या घटनेची आता एसआयटी चौकशी होणार आहे। आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याविषयी आता एसआयटी चौकशी केली जाणार आहे। गुजरातमधील राजकोटमध्ये ही आग लागली होती आणि तेव्हाचीच ही दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय।